आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, आयोजकांचं, त्याचप्रमाणे अध्यक्ष असतील, सचिव असतील, खचिनदार असतील, सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन करूया, वेलकम करूया. चला वळूया मैदानाकडे, ज्या ठिकाणी मैदानामध्ये चालू असलेला सामना सान्वी तनिष्का मोहपाडा विपक्ष रोहन 11 नडा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो. या आपण 12 प्रतिनिधी सर विनंती करेन की अगदी दोन्ही टीमच्या 12 नंतर नसतील तर 2 पॅनल्टी असणाऱ्या विनंती असेल. पण 12 मॅन कोणाचा 12 मॅन आहेत का? ओके, थँक्यू. ओटो शित सर. थँक्यू, धन्यवाद पवार सर. अजय भस्माचं सुद्धा या स्पर्धेमध्ये आगमन झालंय, त्यांचंही वेलकम करू या स्पर्धेच्या वतीनं. हार्दिक शुभेच्छा तुला सुद्धा. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्यसु सर्वदा. गणेशाला वंदन करीतो. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. वळतोय मैदानाकडे. चालू असलेला सामना सानू विपक्ष रोहन 11 नडाळ या दोन संघांमधली जगदजत. पंचांचा इशारा आलाय, सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण विजयला पाहतोय. स्ट्राईक साठी नवनाथ, नॉन स्ट्राईक साठी राज. ही जोडी मैदानामध्ये सलामीवीरसाठी आपण नवनाथला पाहतो, नॉन स्ट्राईक साठी राज. पहिला चेंडू अजय. यावेळेस खूप चांगला फटका पाहायला मिळाला. फाईन लेग रिजन मध्ये नव्हे तर थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू सीमारेषा पार येतोय. हा एअरपीएल चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. विशालची खूप महत्वाची भूमिका राहिली आजच्या दिवसामध्ये. पहिल्या चेंडूवरती एक चौकार आला. आज चांगली धावसंख्या होईल यात मात्र तीळ शंका नाहीये. दोन्ही संघ खूप महत्वाचे असतील. एका बाजूला आपल्याला तसं पाहिलं ना तर सानवी संघाकडेही तितकंसं पाठबळ असेल. यावेळेस खूप महत्वाचा फटका होता परंतु नियंत्रण चुकलंय. स्वर्घोषित चेंडू आलाय. धावसंख्या 1 ने वधारेल. एकंदरीत विचार केला तर धावफलकावरती धावा 500 आकड्यावरती. खूप मोठी स्पर्धा. आदिवासी समाजाच्या अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा, अर्थात आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व दुसरे 2024. पुढचा बॉल. यावेळीच मोठा फटका आहे. खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तद्वर मात्र एकच धाव अर्जित करण्यात आली. धावसंख्या 1 ने वधारेल. एकंदरीत धावफलकावरती धावा 6 या आकड्यावरती. कुठलाही गडी तंबूच्या आश्रयाला परतला नाहीये. 3 चेंडू टाकले होते. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, तदनंतर एक वाईट आला. संघासाठी वाईट ठरलाय जरूर, परंतु तदनंतरचं कमबॅक हे खूप महत्वाचं राहिलंय. पुढचा बॉल स्ट्राईक साठी यावेळेस आपण पाहतोय राज. यावेळीच मोठा फटका आलाय. हा आजच्या दिवसातील षटकार. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण ऐकलं. खूप महत्वाचं टायटल सॉन्ग सुद्धा या स्पर्धेमध्ये राहिलंय. धावसंख्या वेगाने वाहते मित्रांनो. धावफलकावरती धावा तब्बल डबल डिजिट मध्ये 12 या आकड्यावरती. लिडिंग एज फलंदाज. बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. पहिला ब्रेक तो या ठिकाणी राज्य माध्यमातून पाहायला मिळाला. खूप चांगली फलंदाजी करत होता परंतु तितकंसं त्याला या बॅटवरती बॉल जज करता आला नव्हता. लिडिंग एज पाहायला मिळाली. तदनंतरने विकेट किपरने केलेली ही कामगिरी खूप महत्वाची राहिली आहे. 3ऱ्या क्रमांकावरती अविनाश वाघ. अविनाश वाघ बद्दल मित्रांनो एक गोष्ट मी नक्की सांगेन. वय खूप कमी आहे. अमर्यादित संकटही त्याच्या वाट्याला आलेत, परंतु लढण्याची आणि जिंकण्याची जिद्द मात्र या खेळाडूमध्ये कायम आहे. हे नाव मित्रांनो चर्चेत राहील. अवघ्या वयाच्या
किंबहुना 20-25व्या वर्षी अगदी त्याने अक्षरशः या रायगड जिल्ह्याच्या बाहेरही जाऊन क्रिकेटचं कौशल्य दाखवलंय. आज तो ARPL खेळण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय सर, आणि त्याची फलंदाजी खूप महत्वाची राहणार आहे. अगदी या आदिवासी समाजाला चांगले चांगले हिरे दिले, त्यातलाच एक खूप महत्वाचा हिरा अर्थात अविनाश वाघ मैदानामध्ये दाखल झालाय. वाघाची शिकार करायची असेल ना तर खूप चांगली गोलंदाजी सुद्धा करावी लागेल, परंतु वाघ खूप महत्वाचा राहणार आहे संघासाठी. संघाचा सर सेनापती मैदानामध्ये दाखल झालाय. हलकासा स्टेअर केलाय चेंडूला, जिथे पॉइंट मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तद्वर मात्र एक धाव नक्की अर्जित करण्यात आली. धावसंख्या 1 ने वधारले. एकंदरीत धावफलकावरती धावा 13 या आकड्यावरती. चांगली खूप महत्वाची गोलंदाजी राहिली आहे, परंतु फलंदाजाचं आपण कौतुक करूया. सलामीवीर म्हणून आलेला नवनाथ अजून सुद्धा मैदानामध्ये आहे. राजने तितकीशी चांगली कामगिरी केली नाही आहे. यावेळेस मोठा फटका, स्वीपर कव्हर मध्ये प्रोटेक्शन आहे, फील्ड करेल, थ्रो करेल. तद्वर मात्र 2 धावा नक्की अर्जित करण्यात आल्या. धावसंख्या 2 ने वधारेल. एकंदरीत विचार केलात ना मित्रांनो, धावफलकावरती धावा खूप महत्वाच्या राहिल्या आहेत 15 या आकड्यावरती. P1चं षटक सुद्धा संपलंय. P1च्या षटकाचा खेळही मैदानामध्ये संपलाय. या आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. फलकावरती धावा 1 गड्याच्या मोबदल्यात 15 अशी धावसंख्या. दुसरं षटक टाकण्यासाठी कुणाला प्राचारण करण्यात येईल, असं कुठला गोलंदाज विशालजी वापरण्यात येईल की तो धावा रोखू शकतो. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यात. आपल्याला कुठेतरी कमबॅक करायचं आहे. हे कमबॅकिंग क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला दाखवायचं आहे. आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दत्ताला प्राचारण करण्यात आलंय. कांड्रोलीचा खेळाडू या मैदानामध्ये दाखल झालाय. आज याच विभागातील काही असे बरेचसे खेळाडू असतील ज्या खेळाडूने या मैदानाचा खूप चांगला अनुभव सुद्धा घेतलाय. त्याच्यामधलाच एक दत्ता नावाचा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. स्ट्राईक साठी आपण पाहतोय वाघ, अविनाश वाघ मैदानामध्ये. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. यावेळेस मोठा फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे का? नाही आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. 1 धाव तर पूर्ण झाली. तिथे क्षेत्ररक्षक फंबल झालाय. तद्वर मात्र 2 धावा नक्की अर्जित करण्यात आल्या. धावसंख्या 2 ने वधारेल. धावफलकावरती धावा 17 अशी धावसंख्या. 17 खतरा कुणाच्या वाट्याला येणार पहिल्या सामन्यामध्ये हे आपल्याला पाहायचंय. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. पूर्वार्धाच्या खेळामध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली होती. जिथे पहिलं षटक विजयने टाकले होते, विजयने 1 षटक टाकले, 6 चेंडूचा खेळ टाकला, 15 धावा दिला, 1 विकेटही आपल्याला पाहायला मिळाली. रिवर्स टीम प्रयत्नासी परमेश्वर. प्रयत्न खूप चांगले केले वाघने, परंतु त्याला तितकंसं यश मिळालं नाहीये. हे यश खूप महत्वाचं असतं. आपला संघर्ष खूप महत्वाचा असतो. संघर्षाचं मैदान आहे. या संघर्षाच्या मैदानामध्ये आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीची फलंदाजी गोलंदाजी करावीच लागेल. पुढचा बॉल. या षटकातील तिसरा चेंडू शप्पल झाला. यावेळेस मोठा फटका फाईन लेग रिजन मध्ये येतोय. व्यासपीठाला सलामी देणारा चौकार. धावफलकावरती धावा 21 या आकड्यावरती. अविनाश वाघ मैदानामध्ये आहे ताल ठोकून. त्याच्याकडे ती क्षमता आहे मित्रांनो. अनेकदा ओपनचं क्रिकेट खेळलाय. आज तो ARPL खेळण्यासाठी मैदानामध्ये आलाय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये येतोय हा चौकार. सरसेनापती मैदानामध्ये ताल ठोकून बसलाय. धावसंख्या 4 ने वधारेल. धावफलकावरती धावा 26 या आकड्यावरती. दत्ताची ती फलंदाजी 25 का? यस, 25 धावसंख्या आलंय. सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकारही आपल्याला पाहायला मिळाले. आणि आजच्या दिवसातील चौकाराची पहिली हॅट्रिक. येतोय चौकार.
या मॅच मधली पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली, जी योगेश अविनाश वाघ यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सलगच्या 4 चेंडूवरती 4 चौकार आले. धावफलकावरती धावा वेगाने वाढतात 29. यावेळेस फुलर लाईनचा चेंडू होता, त्या चेंडूला सन्मान दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिसर मध्ये प्रोटेक्शन आहे, फील्ड करेल, थ्रो करेल, तद्वर मात्र एकच धाव अर्जित करण्यात आली. संयमाचं क्रिकेट मैदानामध्ये दाखवलंय. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 12 चेंडूमध्ये तब्बल 30 अशी धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या त्या, तदनंतर दुसरं षटक जे दत्ताने टाकलं होतं आणि दत्ताच्याही षटकामध्ये 15 धावा आल्या. 15च्या सरासरीने चाललेली ही धावगती खूप महत्वाची आहे. विनायकजी आंबीर सर सुद्धा या व्यासपीठावरती उपस्थित आहे, त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करूया, वेलकम करूया. विनायक सरांच्या मनामध्ये गुदगुल्या सुद्धा झाल्या असतील. त्यांना माहिती आहे पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्येही 15 धावा आल्यात. एक चांगलं टार्गेट नक्कीच सेट करू शकतोय. जमेची बाजू एक राहिलेली आहे मित्रांनो. अजून सुद्धा अविनाश वाघ सारखा फलंदाज मैदानामध्ये आहे. सलामीवीर म्हणून आलेला नवनाथ हा मूळचा किंबहुना पनवेल विभागातील हा खेळाडू असेल जरूर, आणि तोही अजून मैदानामध्ये दाखल झालाय. खांदा या विभागाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आज ARPL खेळण्यासाठी खालापूर विभागामध्ये आलाय जरूर. त्याचा खूप खेळ महत्वाचा राहील. हे क्रिकेटचं मैदान आहे मित्रांनो. या क्रिकेटच्या मैदानामध्ये आपल्याला संघर्ष तर करावाच लागेल. तिसरं षटक टाकण्यासाठी कुणाला प्राचार्य करण्यात आलंय. तिसरं षटक टाकण्यासाठी अजयला प्राचार्य करण्यात आलं. अजयने पहिले षटक टाकलं होतं आणि विजयने टाकलं होतं. तदनंतर अजय आलाय मैदानामध्ये तिसरं षटक टाकण्यासाठी. आता त्याला ह्या धावा थांबवाव्या लागतील, कारण मैदानामध्ये वाघ आहे. या वाघाची शिकार करावी लागेल. ते गाणं आलं होतं ना पाठी, एका वाघाची शिकार हरिणीनं केली. परंतु ही हरिण बनायची असेल ना तर ही विकेट घेणं खूप महत्वाचं आहे. पुढचा बॉल, पहिला चेंडू. यावेळेस मोठा फटका आला ह्या काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. षटकार. वाघाची दहशत मैदानामध्ये अजून सुद्धा घुंगवते. धावसंख्या 6 ने वधारले. धावफलकावरती धावा 36 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकला गेला विशालजी. त्याने इरादे स्पष्ट केलं, मी आक्रमकतेसाठी जरूर जाणला जातो, आक्रमकता हेच माझं वैशिष्ट्य आहे, आणि ते वैशिष्ट्य त्यांनी मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती दाखवलंय जरूर. दुसरा चेंडू टाकण्यासाठी अजय. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन करायचं होतं, कमबॅक केलेलं आहे. पुढला लेनचा चेंडू होता, उजव्या एसटीच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू. सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातात जाऊन पोहोचलाय. तिथे दत्ता असेल कदाचित एसटी रक्षकाच्या भूमिकेत. दोदानी गावचा खेळाडू मैदानामध्ये, तोही त्याचंही आपण या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया. पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये येतोय हा षटकार. देवेंद्र, काय फलंदाजी होते. अगदी एखाद्या समुद्रामध्ये वादळ यावं आणि हे असं घुंगावतंय ना, कुठेतरी त्याला रोकावं लागेल. आपली नौका जर का सीमारेषा पार म्हणजे किंबहुना आपल्याला काठावरती आणायचे असेल ना, तर आपल्याला चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. स्वीपर कव्हर मध्ये हा चेंडू खेळलाय, तिथे प्रोटेक्शन ठेवण्यात आले. थ्रो होईल, फेक होईल, तद्वर मात्र 2 धावा नक्की अर्जित करण्यात आले. धावसंख्या 2 ने वधारले. धावफलकावरती धावा 44 या आकड्यावरती. एक गडी तंबूच्या आसऱ्याला परतला. राज नावाचा खेळाडू होता. तदनंतरची ही सलामी वीराची फलंदाजी म्हणावं आपण तितकंच वावगं ठरणार नाहीये. पुढचा बॉल स्ट्राईक साठी यावेळेस अविनाश वाघ पाहतोय. अविनाशची फलंदाजी खूप महत्वाची राहिलेली. यावेळेस पुलर लाईनचा चेंडू. ब्रेकर बॉल विशालजी टाकण्यात आला होता. हा माझा स्वतःचा शब्द आहे. ब्रेकर बॉल मैदानामध्ये टाकला गेला. हा चेंडू आहे ना, खूप महत्वाचा असतो. क्रिकेटिंग चेंडू म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कोणतीही धावसंख्या आलेली नाहीये. षटकातील 5 चेंडूचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि 5 चेंडूमध्ये खूप चांगली फलंदाजी राहिली. 2 षटकारही आले, परंतु तदनंतरचं कमबॅकही पाहायला मिळालं. हे कमबॅक खूप महत्वाचं असतं. आपल्या ऑफिशियल लाईफ मध्ये असो किंबहुना
या क्रिकेटच्या मैदानामध्ये. यावेळी सुद्धा शफल झाला होता, पंचाने इशारा केलाय, शाहरुख खान स्टाईलने इशारा केलाय, धावसंख्या मध्ये बदल होऊन जाईल, अतिरिक्त धावसंख्या आले, धावफलकावरती धावा वाटतील 45 या आकड्यावरती. केटीसी लावीचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया. अगदी 5 दिवस चांगली क्लॅरिटी विथ क्वालिटी, त्याचप्रमाणे DJ देवेंद्र यांचंही ज्या आजच्या दिवसामध्ये या 5 दिवसामध्ये आमची त्यांनी काळजी घेतली. पुढचा बॉल यावेळी सुद्धा मोठा फटका आहे डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये, खूप चांगले क्षेत्ररक्षण होता. चेंडू होतोय सीमारेषा पार, ARPL चौकार. मैदानामध्ये 18 चेंडूचा खेळ संपला. पहिलं P1चं षटक टाकलं होतं, P1च्या षटकामध्ये 15 धावा आल्या. तदनंतर दत्ता गोलंदाजीला आला, दत्ताने सुद्धा 15 धावा दिल्या. तदनंतर अजय गोलंदाजीला आला, अजयने 19 धावा दिल्या, प्लस एक व्हाईट सुद्धा त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. एकंदरीत विचार केलात ना तर 18 चेंडूमध्ये 49 धावा. आता रणनीती आखली जाणार, रणनीतीचा डोंगर आखला जाणार, परंतु हा डोंगर कोसळवण्यामध्ये अजून सुद्धा नवनाथ आणि अविनाशला यश मिळालंय, हे खूप महत्वाची बाब राहिलेली आहे. परंतु आपण मानवी तनिष्का मोहपाडा या 11 संघाचं सुद्धा कौतुक करूया, त्यांना कमबॅक करायचं आहे. हे क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ सातत्याने म्हटला जातो. ते म्हटलं जातं ना, क्रिकेट आणि सरडा आणि राजकारण हे कधी बदलेल आपण हे सांगूही शकत नाही आहे. 5 जून मध्ये आपण पाहिलं होतं ना ते बदलतं राजकारण. जी शपथविधी सकाळचा झाला होता, तदनंतर महाविकास महायुतीची आघाडी आली. चला राजकारण थोडंसं बाजूला ठेवूया, परंतु ह्या क्रिकेटच्या मैदानामध्ये काय घडलं हे पाहूया. ज्या ठिकाणी 18 चेंडूचा खेळ संपला आणि 18 चेंडूमध्ये तब्बल 49 धावा आल्यात. अविनाश सारखा खेळाडू मैदानामध्ये अजून सुद्धा आहे, त्याची चांगली भूमिका राहिलेली आहे. संघाचा सरसेनापती कसा असावा, अविनाश वाघ सारखा, वाघाची वाडी या गावाला तो बिलॉंग करतो. अर्थात त्याचं कौतुक करावं तितकं कमी. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकासारख्या मोठ्या स्पर्धेमध्येही त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. आदिवासी समाजातील कदाचित हा दुसरा संघ असेल, माझ्या माहितीनुसार हा दुसरा संघ असेल का? येस, दुसरा संघ होता जो आपल्याला एक मोठ्या लेवलच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये त्यांचा खेळही पाहायला मिळाला होता. तिसऱ्या फेरीपर्यंत ते पोहोचले होते, थोड्याशा कारणास्तव ते हारले होते, परंतु त्यांनी केलेलं गोलंदाजीची शैली, फलंदाजीची शैली अगदी तिकडच्या माणसांना, तिकडच्या रसिक प्रेक्षकांना मनोरंजन करणारी ठरली होती. चौथं षटक टाकण्यासाठी यावेळी प्रशांत स्ट्राईकसाठी आपण पाहतोय नवनाथला माहिती आहे समोरचा खेळाडू अर्थात अविनाश मैदानामध्ये ताळ टोकून आहे, त्याची फलंदाजी खूप चांगली होते. त्याला आपण थोडंसं संयम दाखवूया, संयमाचं क्रिकेट मैदानामध्ये दाखवूया, परंतु त्यालाही आता कुठेतरी फलंदाजी चांगली करावी लागेल. पंचांचा इशारा आलाय, स्वरघोषित चेंडू आलाय, अतिरिक्त धावसंख्या आले, धावफलकावरती धावा 50 या आकड्यावरती. संघाचं अर्धशतक झालंय, अर्धशतक संघाचं झालंय जरूर, आणि ही खूप महत्वाची बाब राहिलेली आहे. पार्टनरशिप, ही पार्टनरशिप खूप महत्वाची असतं. हा संयम अगदी त्यांना माहिती आहे. हे खेळाडू खूप मोठे फटकेही मारतो, सेपल होण्याचा प्रयत्न, तिथे बॅकअप खूप महत्वाचा मिळाला. तद्वर मात्र लेग बाईच्या माध्यमातून पंचांनी इशारा केलाय, धावसंख्या 1ने वाढले 51 या आकड्यावरती. हा बॅकअप खूप महत्वाचा असतो. आपण बॅकफुटवरती जातो त्यावेळेस आपल्याला बॅकअप देणं खूप महत्वाचं असतं. आपण ग्रामीण क्रिकेट खेळतो, आपल्याला बॅड पॅच येतो, आणि या बॅड पॅच मध्ये आपल्याला बॅकअप देणं कोण असतो तर गावच असतो. आणि हे गावाचं क्रिकेट आज तालुक्यामध्ये पोहोचलं, तालुक्याचं क्रिकेट आज जिल्ह्यामध्ये पोहोचलं. यावेळी सुद्धा मोठा फटका आलाय, जिथे सीमारेषा पार येतोय हा चौकार. संख्या 4ने वधारले, धावफलकावरती धावा 55 अशी धावसंख्या. काय फलंदाजी होते, गोलंदाजाचंही कौतुक करूया, त्याला कमबॅक करणं खूप महत्वाचं असतं. समोरच्या अविनाश नावाचा वाघ मैदानामध्ये आलाय, परंतु त्यालाही कमबॅक करायचं आहे. कमबॅक केलंय, कमबॅकिंग ही क्रिकेट मैदानामध्ये या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं. एलिव्हेशन खूप महत्वाचं राहिलंय, आणि तितकीच गोलंदाजी ही खूप महत्वाची राहिली. व्हेरिएशन आणि व्हरायटी या दोन गोष्टी या चेंडूवरती आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल
स्ट्राईकसाठी अविनाश वाघ. यावेळेस पुढे जाण्याचा प्रयत्न होता, मारण्याचा सुद्धा प्रयत्न होता, परंतु स्वरघोषित चेंडू आलाय. आपण रेल्वे स्टेशनवरती जातो आणि म्हणतो ना, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती जाणारी गाडी चुकून प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती गेले. असंच काहीसं दृश्य मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. अतिरिक्त धावही आले. धावसंख्या 56 या आकड्यावरती. यावेळेस मोठा फटका होता. कार्पेटच्या आधारावरती हा चेंडू खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे, तद्वर मात्र एकदम नक्की सर्जित करण्यात आली. आजच्या दिवसामध्ये आम्हाला प्रकाशजी पवार साहेबांचा सुद्धा आवाज आपल्याला पाहायला मिळेल. प्रकाश सरांचा आवाज 5 दिवस तुम्ही ऐकता, आज 5वा दिवस आहे. अगदी खूप चांगलं समालोचन, खूप चांगली आयोजनाची भूमिका सातत्याने या स्पर्धेमध्ये त्यांची राहिलेली आहे. पुढचा बॉल स्ट्राईकसाठी नवनाथला आपण पाहतोय. यावेळेस मोठा फटका लॉंग स्टॉप रिझन मध्ये एआरपीएल षटकार. थँक्यू डीजे. काय फलंदाजी करतोय. आपण नवनाथ बद्दल एक गोष्ट नक्कीच म्हणूया, शांत, संयम आणि नंतर कार्यक्रम, या 3 गोष्टी आपल्याला नवनाथच्या बॅटिंग मधून आपल्याला सातत्याने पाहायला मिळाली. खूप महत्वाची भूमिका राहिलेली आहे त्याची सुद्धा. या चेंडूवरती आलाय षटकार. पुढचा बॉल यावेळी सुद्धा मोठा फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर येतोय हा चौकार. डीजे आई एकविरेची आठवण करून देणार ही एक गीत आपण ऐकलं डीजे देवेंद्रच्या माध्यमातून. आई एकविरा माऊलीला सुद्धा वंदन करूया की या स्पर्धेला कुठलाही गाळगोट लागू नये. पाण्याची व्यवस्था करायची आहे. पाण्याची तहान तर विशालचे भागवली जाणार, परंतु ह्या धावा रोखण्याची तहान कोण भागवणार. असा कुठला गोलंदाज वापरला जाणार जो शेवटच्या षटकासाठी आपल्याला प्राचारण करायचं आहे. आणि शेवटचं षटक आपण ते कोकणी भाषेमध्ये म्हणतो बघा, हाणामारीचं षटक. आपण ग्रामीण क्रिकेट खेळत असताना नेहमी म्हणतो हाणामारीचं षटक आहे. हाणामारी तर होणारच. त्याचं मूळ कारण अविनाश आणि नवनाथ सारखा फलंदाज अजून सुद्धा मैदानामध्ये. सलामीवीर म्हणून नवनाथ आला मैदानामध्ये. राजला तितकीशी कामगिरी करता आली नव्हती, परंतु तदनंतर इनेट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती आलेला सर सेनापती कसा असावा, तर अविनाश वाघ सारखा असावा. खूप महत्वाची भूमिका राहिलेली आहे. परंतु या ठिकाणी सानवी तनिष्का मोहपाडा 11 संघाला सुद्धा आपल्याला कमबॅक करायचं आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये अशा अडचणी बऱ्याचशा येतील. आपले वाट चुकवण्याचे प्रयत्न बरेचसे करतील, परंतु आपल्याला या वाट स्कोर काय यस धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 67 अशी धावसंख्या. 24 चेंडूचा खेळ संपलाय. 24 चेंडू मध्ये 67 धावसंख्या आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया. दुपारच्या सत्रामध्ये आपण रसिक प्रेक्षकांचं सुद्धा मनोरंजन, आपण त्यांचंही इंटरव्ह्यू घेऊया. आजच्या दिवसामध्ये खूप चांगली भूमिका. तब्बल या 5 दिवसाची ही स्पर्धा आणि उद्याचा दिवस 6वा दिवस अंतिम दिवस असणार आहे. अंतिम कुंभमेळा उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळेल. चला सामन्याला सुरुवात होते, ज्या ठिकाणी शेवटच्या आणि स्लॉग वरचे षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विजयला प्राचारण करण्यात आले. विजयने पहिले षटक टाकलं होतं, P1चं षटक टाकलं होतं. P1चं षटक टाकत असताना 15 धावसंख्या आल्या होत्या, परंतु त्याला आता कमबॅक करायचंय. अनिश्चिततेच्या खेळामध्ये कमबॅक खूप महत्वाचं असतं. म्हटलं जातं ना कि जब तक ना हो सफल नींद चैन सब त्यागो तुम, संघर्ष का मैदान मत छोड़ कर भागो तुम, कुछ के बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. सानवी तनिष्का मोहपाडा 11 संघाला कमबॅक करायचे आहे. स्लॉगवरचा पहिला चेंडू टाकण्यासाठी स्ट्राईक साठी आपण अविनाश वाघला पाहतोय. यावेळेस मोठा फटका आहे स्वीपर कव्हर मध्ये, जिथे प्रोटेक्शन तर खूप चांगलं महत्वाचं राहिलंय. फील्ड करेल, थ्रो करेल, तद्वर मात्र 2 धावा अर्जित करण्यात आल्या. धावसंख्या खूप महत्वाची राहिलेली आहे. धावसंख्या 2 ने વધારે धावफलकावरती धावा
69 या आकड्यावरती. सकाळचं सत्र होतं तितकासा डो फॅक्टर सुद्धा विकेटवरती होता, परंतु तरीही फलंदाजी खूप महत्वाची राहिली. गोलंदाजाचंही आपण कौतुक करूया, तितकंसं त्यांना यश मिळालं नव्हतं, परंतु हे क्रिकेट आहे. यावेळेस शफल झाला होता, पंचाने इशारा केलाय, स्वरघोषित चेंडू आला, तिथे बॅकअप मिळालाय का? हो, बॅकअप मिळालाय. तद्वर मात्र 2 धावा नक्की अर्जित करण्यात आला. हे खूप महत्वाचं राहिलंय. रनिंग बिटवीन द विकेट खूप महत्वाची राहिलेली या दोन खेळाडूंमधली. तद्वर मात्र वाईट +2 बाय 1 गेट 2 अशी धावसंख्या धावफलकावरती 3 ने वाढेल. 72 या आकड्यावरती 72 अशी धावसंख्या या मैदानावरती खूप महत्वाची राहिलेली आहे. यावेळी सुद्धा मोठा फटका होता. पुढला लाईनचा चेंडू खूप महत्वाचा राहिला. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन पोहोचलाय. डॉट स्वरूपाचा चेंडू आला. व्यतिरिक्त कुठलीही धावसंख्या आलेली नाहीये. कुठेतरी आता मोकळा श्वास त्याच्या मनामध्ये भेटला असेल जरूर. पुढचा बॉल. यावेळेस काय घडतंय, काय बिघडतंय? अविनाश वाघ सारखा खेळाडू मैदानामध्ये आहे. यावेळेस पुढल्या लाईनचा चेंडू, खूप चांगलं प्रोटेक्शन त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षणही तितकंसं महत्वाचं पाहायला मिळालं. तदनंतरची एक धाव आली. धावसंख्या 1 ने वधारेल. धावफलकावरती धावा 73 या आकड्यावरती. 73 अशी धावसंख्या. एकच गडी तंबूच्या आश्रयाला परतलाय आणि हे संयम खूप महत्वाचं राहिलंय. पती पत्नीचं संयम आणि ह्या क्रिकेटचं संयम. अगदी छोट्या छोट्या गोष्टींना प्राधान्य दिलं जातं. यावेळेस मोठा फटका. एलिव्हेशन मिळालं आहे का? हो, मिळालंय. आलाय हा षटकार. धावसंख्या 6 ने वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 79 या आकड्यावरती. विशालच्या असं आपण स्वप्न सुद्धा पाहिलं नव्हतं की सकाळच्या सत्रामध्ये एवढ्या धावा होतील. किंबहुना थोडस वातावरणही हलका आहे. या हलक्या वातावरणात तितक्याशा धावा येत नव्हत्या, परंतु हे क्रिकेटचं मैदान, या मैदानावरती ज्यावेळेस मी आलो ना, असं वाटलं होतं की फलंदाजासाठी खूप महत्त्वाचं राहिलंय. तुम्ही 3-5 दिवस या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये राहिलात, तुम्हाला सुद्धा कळलं असेल. फिल्डिंगसाठी खूप महत्त्वाचं राहिलंय, गोलंदाजासाठी खूप महत्त्वाचं राहिलंय आणि फलंदाजासाठीही खूप महत्त्वाचं राहिलंय. त्याचप्रमाणे या निविया कंपनीचे बॉल आपण वापरतोय, किंबहुना तो 120 ग्रॅमचा चेंडू अगदी चांगल्या प्रकारचा फलंदाजालाही साथ देतो, त्याचवेळी गोलंदाजालाही साथ देतो. पुढचा बॉल. यावेळी सुद्धा कार्पेटच्या आधारावरती हा चेंडू खेळलाय. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. फील्ड करेल, थ्रो करेल. त्याद्वार मात्र 2 धावा अर्जित करण्यामध्ये यश प्राप्त मिळालं आहे का? नाही आहे. पंचाने तिसऱ्या अंपायरकडे रिफर केलंय. तिसऱ्या अंपायरकडे रिफर केलंय. प्रत्यक्षात काय घडलंय हे आपल्याला पाहायचं आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल प्रत्यक्षात काय घडलंय. हा नॉट आऊट आहे की आऊट आहे हे आपल्याला KTC लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळेल जरूर. थर्ड अंपायरचा इशारा आला. हे विकेट आहे. रनआउटच्या माध्यमातून एक विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज बाद डीजे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला परतलाय. ई नेट क्रमांक 4थ्या क्रमांकावरती. मयूरला प्राचार्य करण्यात आलंय. मॅन फ्रॉम मोहापाडा गावाचा हा खेळाडू मैदानामध्ये. शेवटचा चेंडू पुढल्या लाईनचा चेंडू होता. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तद्वर मात्र 2 धावा अर्जित करण्यात आल्या. धावसंख्या 2 ने वधारेल. एकंदरीत धावफलकावरती धावा 82 या आकड्यावरती. पूर्वार्धात अविनाशची खूप महत्वाची भूमिका राहिली. त्याने 19 चेंडू स्पेस केले आणि 19 चेंडू मध्ये 42 धावा. अविनाशची फलंदाजी मित्रांनो आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या नक्की झाल्या पाहिजेत. काय फलंदाजी केली आहे. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पूर्वार्धाच्या खेळामध्ये 30 चेंडू टाकण्यात आले. 30 चेंडू मध्ये तब्बल 82 धावा आल्यात. उत्तरार्धाचा खेळ ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती करूया थोडासा बदल. मायक्रोफोनवरती जोडले जातील या विभागातील एक नामवंत समालोचक, नामवंत
खजिनदार नामवंत आयोजक अर्थात पवार सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. पंचक्रोशी सारंग. चला दोन्ही टीमचे कर्णधार अगदीच आपण टॉस साठी या. आमच्या मुख्य व्यासपीठाच्या अगदीच उजव्या साईडला टॉस बॉक्स आहे. त्या टॉक्स मध्ये येऊन आपण नक्की टॉस करून घ्यायचं. याच्या दोन्ही टीमचे कर्णधार हॅलो चेक. विनंती करतोय स्वप्नील 11 डोनेवाडी विपक्ष पंचक्रोशी सारंग या दोन संघाच्या संघनायकांना विनंती करतो या पण टॉस बॉक्स मध्ये करूया टॉस. थँक्यू सर. खूप चांगलं समालोचन या ठिकाणी ऐकायला मिळालं. अगदीच त्या दिवशी रविड प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून अगदीच रोहावरून बिलॉंग करून ते या ठिकाणी इथपर्यंत आमच्या एका कॉलवरती या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा देखील आपण या ठिकाणी आता धन्यवाद. निश्चितच त्यांचे देखील मानूयात या ठिकाणी आपण आभार. कारण 3 तासाचा प्रवास करून ते या ठिकाणी या लीगसाठी मात्र उपस्थित झाले. त्यांची उपस्थिती या ठिकाणी आपणास या ठिकाणी प्रार्थनीय होती आणि ती उपस्थिती या ठिकाणी आपण पाहिली. खूप चांगलं समालोचन तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षकांच्या खेळाडूंचं मात्र त्यांनी आपल्या समग्र वाणीतून या ठिकाणी मन जिंकलं. तसेच त्यांच्या समेत आपल्या या ठिकाणी एक छानसा एक गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळेल अगदीच होड सरांचा. ते नक्कीच या ठिकाणी आमच्या समेत जोडले जाणार आहेत. प्रत्येक दिवसामध्ये या लीगचे एक वैशिष्ट्य राहिलं. प्रत्येक दिवसामध्ये वेगवेगळ्या समालोचक मित्र या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. कारण अगदीच प्रत्येक दिवसामध्ये वेगवेगळे समालोचक असले की ही स्पर्धा तेवढे उठवली जाते त्यांच्या वाणीतून त्यांच्या शब्दातून. आणि निश्चितच प्रत्येक समालोचकाने या स्पर्धेसाठी नक्कीच एक चांगला हातभार या ठिकाणी लागला. त्या सर्वांच्या अतिशय रायगड प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून स्वतः आयोजक या ठिकाणी त्यांचं करेन स्वागत आणि कौतुक. तर चला फिल्डिंगसाठी सज्ज झाले टीम. अगदीच आपण पाहतोय रोहन 11 नडाल टीम आणि या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी अगदी फाईट करण्यासाठी मैदानच्या आतमध्ये जात असताना सलामीची जोडी सानवी तनिष्का 11 टीमची आपण पाहू शकाल. प्रशांत पवार आणि त्याच्या समेत दत्ता भासवा मॅन फ्रॉम दोदानी. तर प्रशांत पवार मॅन फ्रॉम मोहपाड्याचा खेळाडू. दोन्ही अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या दिशेने जात असताना एकंदरीत 80 धावांच्या ठिकाणी पाठलाग करायचा. पहिलं सत्र विशाल वाटे होते की कुठेतरी सकाळचं सत्र आणि कुठेतरी खेळपट्टी देखील थोडीशी एक ओलसर वाटत होती आणि दमट वातावरण वाटत होतं. आणि निश्चित असं वाटत होतं की 40 ते 50 धावांपर्यंत या ठिकाणी सानवी तनिष्का 11 टीम या वाघाचीवाडी टीमला रोखेल. पण तो कुठेतरी झेल ड्रॉप केला आणि त्याच्यानंतर जे काही बॅटिंग झाली ना ते वाखाणण्याजोग्य. आणि निश्चितच 83 धावांच्या ठिकाणी लक्ष ठेवलं गेलं आणि ते 83 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम उतरल्या मैदानाच्या आतमध्ये. सानवी तनिष्का 11 टीम दोन्ही टीमला देऊयात विश यू ऑल द बेस्ट. अगदी दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. लाख लाख शुभेच्छा असतील. आणि अगदी 83 धावांचा पाठलाग या ठिकाणी करत असताना आपण पाहणार आहोत सानवी तनिष्का 11 टीमला. तर त्यानंतर नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल. विनंती करेन सफरी 11 डोनेवाडी टीम आणि पंचक्रोशी सोक सारंग. चला दोन्ही संघनायक या टॉससाठी. चला पंचक्रोशी सारंग संघनायक आणि सफरी 11 संघनायक या पण टॉससाठी लगेच जास्त वेळ घ्यायचा नाही. तर अगदीच चौक पंचक्रोशी सारंग टीमचे कर्णधार अर्थात या ठिकाणी उपस्थित झालेत कुणाल निकम. तर स्वप्नील 11 डोनेवाडी हॅलो हॅलो
दुसऱ्या सामन्यात या ठिकाणी टॉचविन केला जातोय. एका बाजूला स्वप्नील 11 डोनेवाडी, त्याच्या विरोधात पंचक्रोशी सारंग. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी टॉचविन केला जातोय. मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी लाभले. कुंडलिकजी पवार साहेबांच्या या माध्यमातून हा टॉचविन केला जातोय. कॉल कोण करणार आहे? यस, सारंग संघाचा टॉच असणार आहे. कॉल छापा आणि छापा आलाय. मान्यवरांना विनंती करतो, आपण असं नसतं व्हायचंय. आपण थोडीशी चर्चा करूया. ज्या ठिकाणी प्रथमतः हा टॉचविन जिंकलाय आणि टॉचविन जिंकून प्रथम तुमचा निर्णय काय असणार आहे? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये खूप धावा आल्यात, परंतु क्षेत्ररक्षण करत असताना कितपर्यंत धावा रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? आम्ही जास्तीत जास्त 30-40 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू समोरच्या टीमला. आणि या संपूर्ण आयोजन कमिटी अर्थात या मैदानाबद्दल काय म्हणाल? मैदानाबद्दल जेवढं सांगू तेवढं कमीच आहे. आणि RPL आपली आदिवासी प्रीमियर लीगचे सर्व कमिटी मेंबर्स त्यांचं धन्यवाद करतो की सर्वांना ते दरवर्षीप्रमाणे चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात. चांगल्यांना संधी मिळते इथे, त्यामुळं त्यांचे जेवढे आभार मानायचे आहेत तेवढे कमीच आहेत. थँक्यू. तुला सुद्धा या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण या ठिकाणी स्वप्नील 11 डोनेवाडी या संघाच्या संघनायकाकडे वळतोय. प्रथमतः तुमच्या वाट्याला फलंदाजी आले. फलंदाजी करत असताना तुमचा कुठपर्यंत जाण्याचा मानस आणि धाडस असेल? टीममध्ये आमचे आहेत चांगले प्लेयर्स. ऑब्वियसली आम्ही एक टार्गेट ठेवू की एक 50 ते 55 रन्स करायचा. फर्स्ट ओव्हर आहे, फर्स्ट मॅच आहे लीगची. सो ऑब्वियसली फर्स्ट मॅच इम्पॉर्टंट आहे, तर एक थोडंसं बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला सुद्धा या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. यस, थँक्यू शीत सर. अगदीच कॉम्बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन होतं आहे आणि निश्चितच कॉम्बॉक्समध्ये कोण कोणावरती हवी ठरणार, कोण कोणाला चौकार ठोकणार, कोण कोणाला षटकार ठोकणार, हे ऐकूयात आपण बोर्ड सरांच्या माध्यमातून या दुसऱ्या इनिंगमध्ये. थँक्यू डेझ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यसु सर्वदा. साष्टांग नमन माझे गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरणा नित्य आयो कामार्थ साधिके. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्ण पिंगाश आणि चौथे गज बश्रते. असं म्हणत आपण पुन्हा एकदा या आदिवासी रायगड प्रीमियर लीगमध्ये तमाम रसिकांचा व्यासपीठावरती जमलेल्या सर्व मान्यवरांचं मनाच्या अंतकरणापासून आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो. राष्ट्रमाता आणि राजमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या राजमाता जिजाऊ यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो. रायगडावर खडे पसरले शिवराव यांच्या पायी, रायगडावर खडे पसरले शिवराव यांच्या पायी, हेची आम्हा माणिक मोती दुसरी दौलत नाही. या भूमंडला टाई आणि धर्मरक्षणापायी ज्यांनी श्री समर्थ स्वामी रामदास स्वामींचा भगवा दो जाती घेतला आणि वरी स्वप्न बाळगलं, हे हिंदवी स्वराज्य घडवण्याचं ते राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊ. आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सान्वी तनिष्का 11 मोहपाडा आणि त्यांच्या विरोधात रोहन 11 नडाल या दोन संघादरम्यान चालू असणारी लढत. पहिलं सत्र संपवलं. बॅटिंग करत असताना रोहन 11 नडाल टीमने 5 षटकामध्ये धावा जमवल्या, म्हणजे 30 चेंडूंमध्ये 82 आणि 83 धावसंख्येचा पाठलाग या मॅचमध्ये करायचे. तो सान्वी तनिष्का 11 मोहपाडा टीमला. महत्त्वाचा विकेट पहिल्याच चेंडूवरती बाद झाला. प्रशांत पवार, ज्याच्या नावाचा दबदबा मित्रमंडळी पूर्ण रायगड बरवे, ज्यांनी पूर्णपणे मित्रमंडळी आपल्या नावाची एक वेगळी छाप निर्माण केली होती, परंतु अगदी सस्तात तो तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका फलंदाज अजयच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. हा दर्जेदार षटकार. ती खऱ्या अर्थानं प्रशांत पवार जो संघाचा आयकॉन खेळाडू कॅप्टन आहे आणि
15 चांगला फटका, पुन्हा एकदा एज लागली होती, लीडिंग एज घेतली, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी पंचांचा इशारा देतो चौकार. गोलंदाज रोशन या गोलंदाजावरती आक्रमण केलं जात आहे. 20 धावा अद्याप त्यानं खर्ची केल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका खेचायचा होता ऑन साईड मध्ये, परंतु बॅटन बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी झाला नाही. म्हणजे हा चेंडू या ठिकाणी येतो डॉट बॉल. पंचांचा देखील कोणता इशारा येत नाही, म्हणजे हा चेंडू डॉट बॉल येतोय. सुरुवात दमदार केली गोलंदाज रोशन या गोलंदाजानं, परंतु तदनंतर त्याच्यावरती आक्रमण या ठिकाणी करण्यात आलं. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट या ठिकाणी त्यानं प्राप्त केली होती. प्रशांत पवार सारख्या एका मोठ्या फलंदाजाला करताना त्यानं बाद केलं होतं आणि तदनंतर आक्रमणाला सुरुवात केली. अजय जो मोहपाडावाडी टीमचा फलंदाज आहे डावखुर हाताचा, आणि त्यांनी दमदार सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती करार्थानं महत्वाची विकेट प्राप्त केल्यानंतर असं वाटलं होतं की धाबसंख्येचं संरक्षण 83 धाबसंख्येचं संरक्षण करण्यामध्ये रोशन हा गोलंदाज सक्षम ठरेल, परंतु तदनंतर त्याच्यावरती चढवलेले हल्ले आक्रमण आपण पाहिलं आणि अजयच्या बॅटमधून तब्बल 20 धावा त्यानं खऱ्या अर्थानं जमवताना आपण पाहिलं. एक चांगली पार्टनरशिप इथून पुढे अजून होणं गरजेचं असेल. 20 धावा जरूर अजयच्या बॅटमधून आपण येताना पाहिलं, परंतु नॉन स्ट्रायकर एंडवरती असणारा फलंदाज दत्ता आता ऑन स्ट्राईकवरती असेल आणि 83 धावांचं एक भलं मोठं डोंगर धाबसंख्येचं या ठिकाणी उभारलंय. परंतु या मैदानाचा इतिहास आहे, याच मैदानावरती 110 धाबसंख्येचं देखील पाठलाग केलं गेलं. आणि या अगोदर जी CPL झाली होती चौक प्रीमियर लीग, त्या चौक प्रीमियर लीगमध्ये अगदी 90 धाबसंख्येचा पाठलाग देखील याच मैदानावरती केलं गेलं होतं. म्हणजे या मैदानावरती बरेचसे रेकॉर्ड खऱ्या अर्थानं ब्रेक केले जातात आणि या 83 धाबसंख्येचा पाठलाग करत असताना दत्ता आणि अजय हे दोन्ही फलंदाज सानवी तनिष्का 11 टीमसाठी कशी कामगिरी करतील हे पाहणं गरजेचं. 20 धावा अगदी जमवल्या. पहिल्या ओव्हरमध्ये सर्कलचं पाबंदी असणारं पहिलं षटक होतं आणि त्या सर्कलच्या पाबंदी असणाऱ्या षटकामध्ये अगदी मनमुराद आनंद लुटला फलंदाज अजय या फलंदाजांना. आता दत्ता ऑन स्ट्राईकवरती आहे, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयूर या ठिकाणी दुसरं षटक घेऊन येतोय संघासाठी. खराब बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, येतोय विलोपनीय षटकार. भीमरच्या नोच चेंडूसाठी आपण तिसऱ्या पंचांकडे जातोय. टीव्ही अंपायर आमचे या ठिकाणी असतील आणि देखील त्यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल भीमरचा हा नो चेंडू आहे किंवा नाही. आयोजक देखील या ठिकाणी येतील आणि चेक केलं जाईल भीमरचा हा नो चेंडू आहे किंवा नाही. अगदी चांगला फटका या ठिकाणी खेचला फलंदाज दत्ताच्या बॅटमधून. हा षटकार आपण पाहतोय, उजव्या हाताचा हा फलंदाज आहे आणि जरूर टीव्ही अंपायर आमचे या ठिकाणी चेक करतायत आणि त्यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. आक्रमण जरूर केलंय आणि इथून कॉल येतोय, इट इज द नो बॉल. पंचांचा नो चेंडूचा इशाराला आमचे टीव्ही अंपायर देखील या ठिकाणी सुज्ञ होते आणि त्यांनी चांगल्या मित्राने बारकाईनं लक्ष दिलं आणि तदनंतर पंचांचा नो चेंडूचा इशारा इथून येतो आणि ऑनफिल्ड पंचाने देखील नो त्या ठिकाणी घोषित केला आणि फ्रीडचा चेंडू असेल. गोलंदाज तयार. फ्रीडच्या चेंडूवरती अगदी आउटसाइड ऑफस्टमचा यॉर्कर चेंडू टाकला होता आणि तदनंतरच्या फटक्या खेचणं थोडंसं कठीण झालं दत्ता या फलंदाजाला. व अगदी मुभा होती या चेंडूवरती मोठा फटका मारण्याची. अगदी रनआउट स्वरूपात जर तुम्ही फलंदाज बाद होणं सोडलं ना तर कोणताही फलंदाज मित्र म्हणजे कोणत्याही फटक्यावरती तुम्ही बाद होऊ शकले नसते, परंतु केवळ धाव मिळेल ती 1 आणि एका धाबेच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 28 या धाबसंख्येवरती. एक दमदार आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व दुसरं 2024चं हे सुंदर आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय आणि सगळी आमची कमिटी या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांनी प्रचंड मेहनत या संपूर्ण स्पर्धा जमवण्यासाठी घेतली आहे, स्पर्धा खऱ्या अर्थानं साक्षात उतरवण्यासाठी घेतली आहे. त्या सर्व खऱ्या अर्थानं आम्ही आयोजन कमिटीचं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. गोलंदाजी मार्कवरती मयूर पहिला चेंडू तो थोडासा खराब टाकला होता, परंतु तदनंतर मित्रांनो चांगलं कमबॅक त्याने केलं. फ्रीडच्या चेंडूवरती केवळ त्याने 1 धाव दिली आहे. 83 धावांचं एक मोठं आव्हान आहे, माफक आव्हान आहे आणि या आव्हानाला सामोरे जात असताना मोठे फटके तुम्हाला जरूर मारावे लागतील. फटका पसला हवेमध्ये,
कव्हरवरती या ठिकाणी पॉइंटवरती जेलला कॅरी केलं गेलं आणि मोठा हादरा बडी मछली जाल में ज्या खऱ्या अर्थानं विकेटसाठी जालं विणलं होतं ना, सापलं रचलं होतं, त्या जाल्यात अडकवलं. फलंदाज अजय पवार होईल या चेंडूवरती बाद. या स्पर्धेचं हे टायटल सॉन्ग आपण या ठिकाणी ऐकलं. आदिवासी रायगड प्रीमियर लीग. अगदी मी तर म्हणेन आता या स्पर्धेमधले सुमधुर संगीत आमचे डीजे मास्टर देवेंद्र गावडे गायकर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे गीत या ठिकाणी वाजवलं जाते. देवेंद्र डीजेचे ते प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगली गीतं वाजवली जात आहेत. गेले 3-4 दिवस या स्पर्धेचा आपण रणसंग्राम, क्रिकेटची रणधुमाळी आपण या मैदानावरती पाहतोय. पहिल्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं सूरज आतमोडे या स्पर्धेमध्ये होते. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून सुरुवात झाली या स्पर्धेची आणि तदनंतर एक चांगलं सुमधुर आपण पाहतो, समालोचक आपण ऐकत होतो पहिल्या दिवसामध्ये. आणि त्यानंतर रायगडमधील सगळे चांगले चांगले समालोचक या स्पर्धेमध्ये आणण्याचं काम केलं या कमिटीनं. हा फटका चांगला आहे. अगदी कव्हर आणि पॉईंटच्या मधून डीप कव्हरमध्ये एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल, परंतु चित्त्याच्या चपलाईनं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी झेप घेतले होते आणि तदनंतर धाव मिळेल केवळ 1 आणि एका धाबेच्या बरोबरीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 29 या धाबसंख्येवरती. महत्वाच्या विकेट या ठिकाणी गमावल्यात सानवी तनिष्का 11, मोहोपाडा टीमनं. प्रशांत पवार बाद झाला. तदनंतर अजयनं 20 धाबा संघासाठी जमवल्या. 6 चेंडूंमध्ये त्यांनी 20 धाब्यांची स्फोटक इनिंग या ठिकाणी संघासाठी साकार केली. बॅक टू द बॉलर त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय. धाव मिळेल केवळ 1 आणि चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये मयूर हा गोलंदाज, ज्यानं पहिला चेंडू थोडासा खराब टाकला होता. त्याच्यावरती आलेला षटकार म्हणजे एकूणच 6+1 अशा 7 धावा मिळाल्या होत्या, परंतु त्यानंतर त्यानं कमबॅक केलं. क्षेत्र कोणतंही असो, सो तुमच्या कष्टाला पर्याय नाही आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर तुमच्या यशाला पर्याय नाही. आणि तशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय मयूर. कष्ट त्याचे अगदी प्रामाणिक होते मैदानाच्या आतमध्ये आणि तदनंतर त्याला यश या ठिकाणी मिळालं जात आहे. उर्वरित खऱ्या अर्थानं अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सय्यार. हा फटका हवेमध्ये बराच काल एलिव्हेशन देखील तितकंच चांगलं. बॉल जाईल डीप विकेट सीमारेषा पलीकडे. फलंदाज विनायकच्या बॅटमधून पाहायला मिळतो हा षटकार. लँड झाला आणि तदनंतर एका चांगल्या फलंदाजाला, ज्या फलंदाजाच्या बॅटमधून या अगोदर आपण षटकार पाहिला होता, त्या विनायक या फलंदाजाला जीवनदान या ठिकाणी दिलं जात आहे. कारण की या अगोदर आपण बरेचसे असे विक्रम पाहिले क्रिकेटमध्ये. कमी धावसंख्येवरती रोहित शर्माचं सोडलेला झेल आणि खऱ्या अर्थानं तदनंतर श्रीलंका संघाला फक्त नखं चाकण्यास भाग राहिलं होतं आणि 263 धाब्यांची एक बहारदार खेळी ज्याच्या माध्यमातून आपण पाहिली होती इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. असे बरेचसे किस्से आहेत क्रिकेटमध्ये. आपण सातत्यपूर्वक तेच उल्लेख करतो की पकडा जेल जिंका खेल, कॅचेस विन द मॅचेस आणि पकडो जेल और जितो क्रिकेट का खेळ असं म्हटलं जातं. आणि याच म्हणीनुसार जर हे जेल टिपलं असताना तर महत्त्वाची विकेट प्राप्त केली गेली असती, परंतु 10 फलकावरती धावा आहेत त्या 37. अजूनही
18 चेंडू आणि 46 धाबा संख्येची गरज आहे. आमचे साथी गुणलेखक मित्र विशाल वाघमारे जे भिलवलेचे एक चांगले खेळाडू आहेत, एक चांगले ग्रेट ऑलराऊंडर आहेत आणि ते आमच्या या ठिकाणी आमच्या समवेत गुणलेखकाची भूमिका या ठिकाणी पार पाडली जाते. या अगोदर आपण आवाज ऐकत होतो आमचे साथी समालोचक मित्र नरेश शेद आणि त्यांच्या बरोबरीनं प्रकाश पवार सरांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला आणि जरूर खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून देखील केलं गेलं. त्यांचं देखील करूया आपण वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज तयार आहे, गोलंदाजी मार्कवरती अविनाशचा पहिल्या चेंडूवरती चांगला फटका, कव्हर ड्राईव्हचा अगदी कलात्मक फटका होता. क्रिकेटमधील मादक सौंदर्य या फटक्यामध्ये दडलं होतं. क्रिकेटमधील पुस्तकी फटक्याचा उपयोग या ठिकाणी केला आणि बॉल जाईल सीमारेषा पार, येतोय चौकार. हुशार आहेत, त्यांना माहिती आहे की सातत्यपूर्वक चांगले खेळाडू जर आपण घेतले ना तर आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये आपला संघ कायम राहील. भले मोठं डोंगर जरी असेल धाबा संख्येचं तरी त्या धाबा संख्येचा पाठलाग करणं जास्त अवघड होणार नाही. आणि तशी कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये, तशी बॅटिंग करतोय आमचे विनायक आंबीर या ठिकाणी येतात. त्यांचं देखील करूया आपण वेलकम. आज ते या ठिकाणी येतात, त्यांचं आम्ही करतो वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. सदानंद आंबीर आम्हाला या ठिकाणी दिसत नाही आहेत, परंतु दुपारच्या सत्रामध्ये जरूर ते येतील. पुन्हा एकदा चांगला फटका, पॉइंट आणि डीप पॉइंट सीमारेषा पलीकडे येतोय गोलीच्या वेगानं. जशी बंदुकीमधून गोली निसटली जाते ना तसा हा फटका होता, सीमारेषा पार, येतोय चौकार. मोपाडावाडी टीमचा हा खेळाडू विनायक मैदानाच्या आतमध्ये अगदी बरसतोय. चांगली कामगिरी. विनायक नावाचा आता वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतोय. जरूर या वादळाला शांत करावं लागेल, अन्यथा आक्रमण सातत्यपूर्वक चालू ठेवेल. कारण की त्याच्या बॅटमधून आपण धावा येताना पाहिलंय. या अगोदर जेल सोडलं होतं विनायक या फलंदाजाचं आणि तदनंतर जखमेवरती मीठ चोळण्याचं काम तो या ठिकाणी करतोय. 7 चेंडू आणि 20 धाब्यांची एक चांगली इनिंग साकार करतो. हा फटका चांगला आहे, बराच काल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, झेलला कॅरी केलं गेलं की नाही, परंतु पंचांचा इशारा येणं या ठिकाणी अपेक्षित आहे. फलंदाज या ठिकाणी बाद असेल. थँक्यू डेझे. खऱ्या अर्थाने असा आपण उल्लेख केला ना क्रिकेटला धरून, तर या फटक्याची काही गरज नव्हती सानवी तनिष्का 11 टीमसाठी. कारण की 48 धाबा संख्येपर्यंत ते जाऊन पोहोचले होते. 49 धाबा संख्येवरती ते जाऊन पोहोचले होते. अगदी 50 मित्र म्हणे आता या षटकामध्ये त्यांनी ओलांडली असती सिंगल डबलच्या साह्यानं. आणि जरूर तदनंतर मित्र म्हणे 18 चेंडूमध्ये 12 चेंडूमध्ये 33 धाब्यांचा पाठलाग करणं जास्त अवघड नसतं. परंतु तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळेल. जरतरला क्रिकेटमध्ये कोणतंही स्थान नाही आणि जरतर शिवाय क्रिकेट नाही. सातत्यपूर्वक आपण हेच उल्लेख करतो की क्रिकेट असा खेळ आहे ना जो अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी काय घडेल आणि घडलेलं कधी बिघडेल हे सांगणं कठीण आहे. विनायक चांगले बॅटिंग करत होता, परंतु दृष्टाला फलंदाज अगदी दृष्ट लागण्यास जो खऱ्या अर्थानं कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. गोलंदाज तयार आहे, फटका फसलाय,
झेलला कॅरी केलं जाईल का असं वाटलं होतं, परंतु प्रयत्न चांगले होते. मिडॉप वरती क्षेत्ररक्षक होता, त्यानं प्रयत्न चांगले केले होते आणि तदनंतर जरूर धाव मिळेल ती एक आणि एका धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 50 या धाव संख्येवरती. या ठिकाणी आमचे विष्णुदादा खैर येत आहेत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी आमंत्रित केलं. महादेवजी पिरकड असतील, त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी आमंत्रित केलं गेलं, त्यांचं देखील आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. कारण की ज्यावेळी ऑप्शन होता ना, त्या ऑप्शनला देखील आवर्जून त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं. ते विष्णुदादा खैर आणि महादेवजी पिरकट, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. प्रचंड मेहनत ही स्पर्धा घडवण्यासाठी त्यांच्या माध्यमातून केलं गेलं आहे. ज्या परिमित्र तन मन धन अशी सर्वतोपरी मदत या महादेव पिरकड असतील, विष्णू खैर असतील, तदनंतर सदानंद आंबेर असतील, या सर्वांनी आणि त्यांची संपूर्ण कमिटी त्यांनी घेतलेली मेहनत आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. KTC लाईव्हच्या माध्यमातून त्यांचे सर्व आहेत, अजिंक्य पवार आणि तदनंतर आमचे ऑपरेटर असतील या ठिकाणी आकाश बागडे आणि कॅमेरामन आमचे निशान बागडे आणि खऱ्या अर्थानं त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये TK कुरुंगले सर आणि स्क्वेअरलेग पंच TK कुरुंगले सर आणि मेन पंचाच्या भूमिकेत अविनाश पारंगे सर, अगदी आमच्या ऑफिशियल दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये चांगले काम करतात. आणि आमचे रोह्याहून या स्पर्धेसाठी समालोचक आलेत नरेश शेत सर, त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज तयार आहे, चौथं षटक रोशन या ठिकाणी घेऊन येतोय. हा चेंडू देखील या ठिकाणी डॉट बॉल येईल. देवीदास ऑन स्ट्राईक होता, एक धाव त्याला जरूर मिळाली होती शेवटच्या चेंडूवरती. अविनाश ज्यानं षटक टाकलं होतं तिसरं. आता शेवटच्या येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 33 धाबा संख्येची. विनायक आता थोडासा चिंताग्रस्त असेल की मी का विकेट गमावली, आणि त्यानंतर मोक्याच्या क्षणाला विकेट जी प्राप्त केली ना अविनाशनं, वाईट चेक केलं जाईल. रेपर मागितलं पंचांचं आहे, पंच अंपायर कॉल आहे, अंपायर कॉल आहे. या ठिकाणी वाईड आहे किंवा नाही या ठिकाणी आमचे टीव्ही अंपायर या ठिकाणी चेक केलं जाईल टीव्ही अंपायरांच्या माध्यमातून. इट इज अ वाईड बॉल. योग्य तो निर्णय या ठिकाणी टीव्ही अंपायरांच्या माध्यमातून दिलं जात आहे. जरूर चांगली कामगिरी रेपर केलं होतं पंचांनी. हा चेंडू वाईट आहे किंवा नाही, कारण की ज्या वाहिन्या आहेत ना, वाहिन्या मी तर म्हणेन 24 लाईव्ह इव्हेंट्स असो, KTC लाईव्ह असेल, अशा प्रचंड मित्र म्हणून वाहिन्या आहेत, त्यांच्या माध्यमातून पंचांना निर्णय देणं अगदी सोपं होतं. म्हणजे पंच अगदी चांगला निर्णय मैदानाच्या आतमध्ये जरूर देतात. कारण की मी हेच उल्लेख करेन, चुकतो तो माणूस आणि चुकीतून शिकतो तो देखील माणूसच. पंच देखील एक माणूस आहे. जरी क्रिकेटमधील त्यांना देव म्हटलं जातं तरी देखील त्यांच्याकडून जो योग्य तो निर्णय आहे ना, तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल. चौकार येतो आणि चौकाराच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 55 या धाबा संख्येवरती. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 10 आणि विजयासाठी गरज आहे 11. वाईट होता चेंडू आणि शेवटचे 11 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 28 धाबा संख्येची. हा फटका चांगला आहे, परंतु आबेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर जेला कॅरी केलं लॉंग ऑन वरती. अजून एक खतरा बॅटिंग करणाऱ्या सानवी तनिक्षा 11 टीमला.
नक्कीच आदिवासी रायगड प्रीमियर लीगचा आवाज आपण संपूर्ण रायगड भरामध्ये पाहतोय. रायगडच्या बाहेर देखील हा आवाज आपल्याला पाहायला मिळेल, कारण की सगळे चांगले चांगले खेळाडू या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतायत. आणि जरूर मी तर म्हणेन आदिवासी समाज देखील कुठेही मागे नाही आहे. अगदी अग्र क्रमांकावरती ज्यावेळी खऱ्या अर्थानं सर्वप्रथम पृथ्वीची जी निर्मिती झाली ना, त्यावेळी पहिला समाज होता आदिवासी. आणि तदनंतर मी तर म्हणेन प्रत्येक समाजाची निर्मिती झाली. गोलंदाज तयार आहे. हा चांगला फटका या ठिकाणी ऑन साईटमध्ये अगदी चांगला फटका आहे, परंतु धाव मिळेल केवळ एक आणि एका धाबेच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 56 या धाबा संख्येवरती. अब तक 56 धाबा संख्या आहे ते धाव फलकावरती. 83 धाबा संख्येचा पाठलाग या मॅचमध्ये करायचा होता. आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 8 आणि विजयासाठी गरज आहे ते 27 धाबा संख्येची. 27 धाबा संख्येची गरज आहे विजयासाठी. आणि चांगली कामगिरी गोलंदाज रोशन मैदानाच्या आतमध्ये करतोय. का खेचायचा होता, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी झाला नाही. म्हणजे हा चेंडू असेल डॉट बॉल, निर्धाव चेंडू अगदी चांगले पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. आणि जितके डॉट चेंडू येतील ना, तितकं धाबन आणि चेंडूमधील अंतर आहे ना ते कमी करून जाईल. आणि जसं धाबन आणि चेंडूमध्ये अंतर कमी होईल ना, तसं दडपण फलंदाजांवरती पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता, ऑन साईटमध्ये खेळायचं होतं फटका, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी झाला नाही. म्हणजे अजून एक चांगल्या चेंडूची पैकी विकेट टेकिंग गोलंदाजी केली, त्यानंतर रन सेव्हिंग गोलंदाजी केली. गोलंदाज रोशन या गोलंदाजानं ज्याच्यावरती विश्वास दाखवला होता आणि त्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. षटक क्रमांक 4 इथून संपुष्टात येत आहे. विश्वास काय असतो ना हे दाखवलं गोलंदाज रोशन या गोलंदाजानं. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धाबा त्यानं खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर या षटकामध्ये केवळ 6 धाबा त्यानं खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट त्यानं प्राप्त केल्या. शेवटचे ज्यासाठी गरज असेल ती 27 धाबा संख्येची. हे आव्हान थोडंसं आता मागडं आहे सानवी तनिष्का 11 मोहपाडा टीमसाठी, परंतु रोहन 11 नडाल संघ आता सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. अविनाश वाघ या टीमचे कॅप्टन आहेत आणि खऱ्या अर्थानं आयकॉन प्लेअर देखील तेच आहेत या टीमचे. आणि चांगली कामगिरी त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केली. जे तिसरं षटक ज्यांना टाकलं ना, केवळ त्या षटकामध्ये 13 धाबा आल्या, परंतु धाबा संख्येची ज्या धाबा हव्या होत्या त्या धाबा संख्येवरती बंधन त्याने घातलं. आणि त्यानंतर रोशननं या मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं, स्वतःला त्याने सिद्ध केलं. आणि जरूर या मॅचमध्ये महत्त्वाच्या 2 विकेट जरी त्याने प्राप्त केल्या असत्या, या अगोदरच्या षटकामध्ये केवळ 6 धाबा त्यानं खर्ची केल्यात. म्हणजे कमबॅक करणारे षटक रोशन या गोलंदाजानं टाकलं. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस गोलंदाज आहे नवनाथ. हा गोलंदाजी मार्कवरती ऑन स्ट्राईकवरती आहे फलंदाज विजय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, वाईट स्लोग ऑफ सीमारेषा क्लिअर केली, बॉल जातोय सीमारेषा पार, येतोय षटकार. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करतोय. या फटक्याने फलंदाज विजय आणि या विजयच्या बॅटमधून आलेला षटकार. आता शेवटचे 5 चेंडू आणि आता 21 धाबा संख्येची गरज आहे. हा फटका देखील चांगला आहे. हेलिकॉप्टर फिरवलं होतं, क्षेत्ररक्षक रोशन चेंडूच्या खाली आला, झेलला कॅरी केला अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलनं. आणि अजून एक आदरा बॅटिंग करणाऱ्या सानवी तनिष्का 11 मोहोपाडा टीमला. महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते. ज्या फलंदाजाने खऱ्या षटकार लगावला होता तो विजयला मैदान या ठिकाणी सोडावं लागतं. तर शेवटचे निर्णायकारक 4 चेंडू
आणि अजूनही 21 धाबासंख्येची गरज आहे. म्हणजे 3 मोठे फटके आणि तदनंतर येणारा एखादा चौकार या मॅचमध्ये विजय संपादित करून देईल. म्हणजे येणारे 4ही चेंडू फार महत्त्वपूर्ण असतील बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. गोलंदाजी करणाऱ्या टीमला खऱ्या अर्थानं रोहन 11 नडाल टीमला आता एखादा चेंडू चांगला टाकायचा या मॅचमध्ये. एखादा चेंडू डॉट बॉल आला तर इथून पकडा भारी राहील रोहन 11 नडाल टीमचा. आणि हा चेंडू या ठिकाणी येतो डॉट बॉल. म्हणजे या मॅचमध्ये कायम आहे आता रोहन 11 नडाल संघ, कारण की चांगली कामगिरी केली होती गोलंदाज नवनाथ. पहिल्या चेंडूवरती त्यानं षटकाराचा मार खाल्ला, परंतु कमबॅक करणं काय असतं ते त्यानं दाखवलं. दुसऱ्या चेंडूवरती परतीचा प्रवास करावा लागला तो विजयला, आणि त्यानंतर तिसरा चेंडू तो डॉट बॉल टाकतोय. 3 चेंडू आणि आता 21 धाबासंख्येची गरज आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे, परंतु जरूर आपण एक उल्लेख सातत्यपूर्वक करतो. ज्यावेळेला 3 चेंडूमध्ये 21 धाबासंख्येची गरज आहे ना, इथून पुढे फक्त तुमचा गोलंदाज तुम्हाला पराभवाच्या छायेमध्ये नेऊ शकतो. जर गोलंदाजाने लिगल डिलिव्हरी केली ना तर या मॅचमध्ये अगदी विजय संपादित करेल रोहन 11 नडाल संघ. हा चेंडू देखील या ठिकाणी येतोय डॉट बॉल. शेवटचे आता 2 चेंडू आणि 21 धाबासंख्येची गरज आहे. क्रिकेटमध्ये असा कोणताही फटका नाही की 2 चेंडूमध्ये 21 धाबा जमा करून देईल, परंतु जर गोलंदाजांनी चुकी केली ना तर अगदी 21 धाबा देखील कमी होतील. कारण की आपण बऱ्याचशा मैदानावरती पाहिलंय चांगल्या चेंडूची पिकी केली आहे. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळते. एका धाबेच्या बरोबरीनं समीकरण आता बदललं जात आहे. शेवटचा 1 चेंडू आणि 20 धाबासंख्येची गरज आहे. शेवटचा 1 चेंडू आणि ती 20 या धाबासंख्येची. इथून आता पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाज अविनाश असेल, रोशन असेल, मयूर असेल, नवनाथ असेल, या गोलंदाजाने चांगली कामगिरी करत रोहन 11 नडाल संघाला आता सुस्थितीमध्ये ठेवलं. परंतु हा चांगला फटका रिवर्स अटेम्प्ट केलं, येतो चौकार आणि 16 धावेनं हा सामना अगदी गमावा लागतोय तो सानवी तनिष्का 11 मोहोपाडा टीमला. रोहन 11 नडाल टीमनं हा सामना जिंकला, त्यांचं गोडगोड कौतुक. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच